हाय हॅलो नमस्कार, मी पायल, आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत चवीला एकदम अप्रतिम असे मराठवाड्यातील स्पेशल एक वर्ष टिकणारे मिश्र डाळीचे एकदम मस्त असे आणि कधी कधी नॉनव्हेजच्या भाजीलाही मागे सारणारे असे हे सांडगे आज आपण बनवणार आहे। आणि सांडगे व्यवस्थित होण्यासाठी काय खबरदारी करावी लागणार, तोडताना काय काळजी घेणार हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर चला तर मग आज बनवूया सांडगे। तर सांडग्यासाठी प्रथम काय लागणार आहे, आपल्याला 2 वाटे मटकीची डाळ, 1 वाटे मुगाची डाळ आणि 1 वाटे हरभऱ्याची डाळ, हे तीन डाळीचेच आपण आज सांडगे बनवणार आहेत। आणि याचे प्रमाण कसं आहे, 2 वाटी म्हणजे 2 वाटी मी मटकीची डाळ घेतली, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ, असं हे परफेक्ट प्रमाण आहे याचं। आमच्या इकडं ह्या 3 डाळीपासूनच सांडगे बनवले जातात। तर कोणी कोणी तुरीची डाळ घालतं, मसूरची डाळ घालतं, तर आम्ही फक्त 3 डाळीपासूनच सांडगे बनवतो। आणि हे सांडगे इतके छान होतात की तोंडातील चव ही आपण खूप छान एकदम अप्रतिम असे सांडगे होतात। त्याची भाजी तर खूप कधी कधी आपल्याला नॉनव्हेज त्याच्या पुढे फिक्कं वाटतं, इतके छान सांडग्याची भाजी बनवल्यानंतर खूप छान लागते। तर मी डाळी आता मिक्स करून घेतलेत, कारण मिक्स नाही केलं तर मग भाजताना प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे आधी आपल्याला ह्या डाळी हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। आणि याला ऊन दाखवून घेतलं आहे, कारण आपण वाळवण्याचे प्रकार टिकवायचे असतात आपल्याला जास्त दिवस, त्यामुळे ह्याला ऊन दाखवून घ्यायचं। ऊन दाखवल्यामुळे बरं पडतं, का असं टिकण्यासाठी मदत होते। आणि थोडंसं गरम करायचं आपल्याला, ह्या काय भाजून घ्यायच्या नाहीयेत डाळी, फक्त आपल्याला थोड्याशा गरम करायच्यात, जेणेकरून आपण जर सांडगे बनवले 1 वर्षापेक्षा जास्त राहिले तरी त्याला काळपटपणा येऊ नये, आतमधनं जाळी धरू नये, किडे लागू नयेत, तर त्यासाठी थोडेसे गरम करून घ्यायचे। तर असं केल्यामुळे पुढे प्रॉब्लेम येत नाही। आणि जर तुम्ही थंड हवेच्या ठिकाणात राहत असाल तर पुढे जाऊन सांडगेला अशी जाळी धरते, त्यामुळे ही खबरदारी घेतली तर सांडगे खराब लवकर होत नाहीत। तर सांडगे आपल्याला डाळ हलवत राहायचे आणि आपल्याला आहे ना लो फ्लेमवरच ही डाळ परतून घ्यायची। आधी गॅस मोठा करून आपल्याला कढई गरम करून घ्यायची आणि नंतर लो फ्लेमवर हलवायचं आणि त्यानंतर आपल्याला धनं टाकायचं। तुम्ही याच वेळी जिरंही टाकू शकता, पण मी जिरं आत्ताच नाही टाकणार, नंतर टाकणार आहे। तर धनं टाकायचं आणि थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा। आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचंय, कारण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय, त्यामुळं थंड झाल्याशिवाय आपण हे काय बारीक करू शकत नाही, त्यामुळं थंड झाल्यावरच आपण बारीक करू। तर आता हे माझं थंड करून झालं आहे, मी एका परातीत त्याला ओतून घेतलं आणि हे थंड करून घेतले। तर आता आपल्याला याला बारीक करायचं, आपल्याला जास्त बारीक पण नाही दळायचं आणि जास्त मोठंही दळायचं नाही। तर हे मिक्सरमध्ये मी काढून घेतलं आहे। तर हे अर्धा किलो डाळी झाल्या आहेत, कारण सगळे मिळून अर्धा किलो डाळी होतात। तर मी आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते। बारीक म्हणजे आपल्याला खूप मोठंही नाही आणि डाळ पण नाही दिसली पाहिजे, आणि खूप मोठं म्हणजे थोडंसं रवाळच आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे, त्याचं पीठ बनवायचं नाहीये। तर असं व्यवस्थित मी पीठ बनवून घेतलं आहे डाळीचं आणि छान व्यवस्थित बनलं आहे। तर आपल्याला याला मळून घ्यायचं। त्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। तर मसाले टाकायच्या अगोदर आपल्याला याच्यात लसूण टाकायचं आहे। तर लसूण मी मिक्सरमध्ये न कुटता खलबत्त्यामध्ये कुटणार आहे, ज्याने त्याची टेस्ट खूप छान होते। तर याच्यामध्ये मी 1 वाटी लसूण घेतला आहे आणि लसूण आपण जास्त टाकला तर त्याची चव छान लागते। आणि याच्यामध्ये 1 चमचा मोठा जिरं टाकला आहे आणि हे आपल्याला छानपैकी जास्त बारीक कुटायचं नाहीये, ओबडधोबड असं कुटायचं आहे। लय मोठं पण नाही झालं पाहिजे आणि छोटं पण नाही राहिलं पाहिजे, असं कुटून मग आपल्याला त्या पिठामध्ये टाकायचं। हे आणि टेस्टमध्ये खूप फरक पडतो, जर मिक्सरमध्ये करून टाकलं तर एवढा फरक पडत नाही, पण रोजच्या भाजीलाही आपण असं करून टाकलं तर खरंच भाजी ही खूप छान होते, त्यामुळे असं करून टाकते मी। आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला, 1 चमचा मीठ, लाल तिखट आता आपल्या चवीनुसार आपण किती तिखट खातो, तर मी 1 चमचा मोठा टाकला आहे। हळद टाकली, मी हळद थोडीशी कमीच टाकते, कारण नंतर मग ते जास्तच हळद टाकली
की काळपट दिसायला लागतात, म्हणून हळद थोडीशी कमी आणि ही थोडीशी जिरे पावडर टाकली आहे मी, कारण जिरं ऑलरेडी मी टाकलं होतं त्यामुळे थोडीशी जिरे पावडर टाकलंय. आणि आता कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला जास्त, आणि हे आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. मिक्स केल्यामुळे मसाले सगळीकडे पसरतात आणि त्यामुळे मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. मळतानाही आपल्याला जास्त पातळ नाही करायचं, थोडं थोडंसं पाणी लागेल असं टाकून घट्ट गोळा, चपातीपेक्षा जरा थोडासा घट्ट होईल याची खबरदारी घ्यायची. जास्त पाणी नाही टाकायचं, जसं जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे. आणि हे खूप बारीक पीठ नसते त्यामुळं मळताना काही त्रास होत नाही, खूप फास्ट मळलं जातं. पण फक्त पाणी जास्त पडून द्यायचं नाही, पाणी जास्त पडलं की मग पातळ होऊ शकतं आणि मग सांडगे तोडायला आपल्याला त्रास होतो. त्यामुळं आणि सांडगेही परत परत कडक बनतात जास्त पातळ केल्यानंतर. त्यामुळं मग थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं व्यवस्थित. आता मी हे व्यवस्थित मळून घेते. मळताना छान भाकरीसारखं मळून घ्यायचं, त्यामुळं मग सांडगे असे छान एकदम तोडताना छान मस्त येतात, व्यवस्थित होतात. थोडंसं मला घट्ट वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी टाकून अजून छान मळून घेतलं त्याला. आणि थोडंसं आपण असं भाकरीसारखं छान मळलं. आणि आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. तर हे मी अर्धा तास तर मी असं झाकून ठेवेल. झाकून ठेवल्यामुळे छान ह्याच्यामध्ये मसाल्यांचा अर्क उतरतो. आणि नंतर मग हे घेतलं आहे, आता हे अर्धा तास होऊन गेला आहे याला. तर आपल्याला बनवतानाही थोडंसं आपल्याला त्याला मळून घ्यायचं. तर असं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं. तर आता मी सांडगे तोडायला घेते. आणि आमच्या आजीने आम्हाला सांगितले की सांडगे कधीही मोठे तोडायचे नाही, खूप छोटे तोडायचे, कारण ते नंतर भाजीत गेल्यानंतर खूप मोठे होतात आणि मग ते खाताना खूप मोठे मोठे दिसतात, भाजी ही व्यवस्थित वाटत नाही. म्हणून आमच्या इकडे मोठे करत नाहीत, असे छोटे छोटेच करतात. तर माझी एक ट्रिक आहे की मी म्हणजे सांडगे करताना आहे ना, असे आपल्याला हाताने आहे ना आपल्या रोल बनवायचा आणि तो रोल थोडासा बोटाने चपटा करायचा, म्हणजे जेणेकरून ना सांडग्यांना थोडा शेप येईल आणि मग सांडगे तोडायचे. इतके फास्ट सांडगे होतात तुमचे 15 मिनिटामध्ये. आता माझे अर्धा किलोचे आहेत तर मला 15 मिनिटात सांडगे सगळे तोडून झाले होते आणि एकटीने 15 मिनिटात. आणि हे मी आपल्या पाटावरच तोडले आहेत, कारण पाटाला चिटकत नाहीत आणि तेल लावायची गरज नाही पडत. आणि मी ताटात बी तोडले आहेत, पण पाटावर तोडल्यावर बघा काही चिटकत नाही. आणि हे दुसरे तोडेपर्यंत पाटावरचे माझे सुकले निघून, कारण मी थोडंसं गॅलरीत ऊन आलं तर त्या गॅलरी उन्हामध्येच मी तोडले होते सांडगे, तर ते लगेच सुकले. तर हे काही सुकले नाहीत, तर ताटामधले लवकर नाहीत सुकले आणि ताटावर मधले जरा चिकटतात. पण मी याला खाली तेल नाही लावलं, कारण आपण जर तेल लावलं तर ते जास्त दिवस राहिलं की ते तेलाचा वास येतो. मी पहिल्या दिवशी उशिरा घातले होते तरी एक दिवस उन्हात छान वाळवून दिले आणि दुसऱ्या दिवशीही वाळू दिले आणि रात्रीही मी फॅन खालीच ठेवले होते, तर लगेच वाळले छान. एक दीड दिवसातच छान वाळले होते. तर खूप छान तयार झाले आहेत. तर तुम्ही हे करून बघा. ह्या सांडग्याला 1-2 वर्ष काहीही होत नाही, व्यवस्थित होते. भाजी बी इतकी छान होते आणि उन्हाळ्यामध्ये भाज्या खूप महाग होतात, तर तुम्ही हे सांडगे बनवून वर्षभर खाऊ शकता. जेव्हा भाजीला काही घरात नसेल तेव्हा आपण ही भाजी बनवू शकतो आणि भाजी अप्रतिम लागते. जर तुम्ही या पद्धतीने केला तर जे खात नसतील तेही खूप छान आवडीने ही भाजी करून खाईल. ह्या भाजीचा व्हिडिओ ही मी पुढे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार.